धर्माची चार मुख्य अंगे आहेत. एक सत्य, दोन तप, तीन पवित्रता व चार दया. या चारांचे योग फलच धर्म होय. या चार अंगावर जोवर धर्म आधारित होता तोवर सत्ययुग होते. तीन अंगावर आधारित झाल्यावर त्रेतायुग झाले. दोन अंगावर आधारित द्वापार युग आले आणि एकाच अंगावर धर्म आधारित झाला तेव्हा कलियुग आले. सत्य म्हणजे काय? सत्यच परमात्मा होय. सत्य आणि परमात्मा भिन्न नाहीत. जेथे सत्य असते तेथेच परमात्मा असतो. जो खोटे बोलतो त्याच्या पुण्याचा क्षय होतो. सत्याच्या आधारानेच नराचा नारायण होतो. हितभाषी असतो तो सत्यवादी होऊ शकतो. आता तप म्हणजे काय हे पाहू. तप करा. प्रत्येक प्रकारचे सुख भोगू नका. थोडी तरी तपश्चर्या रोज करा. जो प्रत्येक प्रकारचे लौकिक सुख उपभोगतो त्याच्यावर परमात्मा कृपादृष्टी करीत नाही. दुःख सोसून परमेश्वराची आराधना करणे म्हणजेच तप होय. दुःख सहन करीत भगवत भजन करणाराच श्रेष्ठ होय. जीभ जे जे मागेल ते तिला देत जाऊ नका. काही सहन करीत जा. इंद्रियांचा स्वामी आत्मा आहे. इंद्रिय जे जे मागतील ते ते दिल्याने आत्मा इंद्रियांचा गुलाम बनेल. विधीपूर्वक अनशन केल्याने पाप जळून जाईल. देवासाठी कष्ट सहन करणे, दुःख सहन करणेच तप होय. वाणी व वर्तनात संयम व तप असले पाहिजे. आता पवित्रता पाहू. कलियुगात पवित्रता राहिलीच कुठे आहे. बाहेरून सर्व पवित्र वाटतात पण आतून सर्व मलिन झाली आहेत. कपड्यावरील डाग तर निघू शकतो पण हृदयावर पडलेला डाग कधीही निघू शकत नाही. जीवात्मा तसा तर सर्व काही सोडून जात असतो पण मनाला मात्र सोबत नेत असतो. पूर्व जन्मातील शरीर राहत नाही पण मन मात्र राहते. लोक अन्न, वस्त्र, आचार इत्यादींची देखरेख फार करतात पण मरणानंतरही जे सोबत येते त्या मनाची जोपासना मात्र कुणीही करीत नाही. मृत्यूनंतर सोबत येणारे जे मन त्याची चिंता करा, त्याचीच देखभाल करा. जसे आपण कपडे स्वच्छ ठेवतो तसेच मनही स्वच्छ ठेवा. जशी आई घरातील कामधंदा करताना आपल्या मुलाकडे लक्ष देत असते तसेच आपणही आपली व्यवहारिक कर्मे करीत असताना देवाशी संबंध जोडलेला ठेवावा. नेहमी सुयोग्य विचार करीत रहा. सांभाळून चला की आपले मन केव्हाही बिघडू नये. जय जय राम कृष्ण हरी.